कसराली, श्रीराम कसराली, आपका जो अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी है। विनीत अपने बॉलिंग पर तैयार है। अभी तक कसराली ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। विनीत तैयार, फील्डिंग की जमावट इस वक्त पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है। विनीत तैयार है, सामना करेंगे बंटी बद्री के। पटकी में गेंद हुक किया और गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, उछलकर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया 6 रनों के लिए। बंटी बद्रिके ने इस प्रतियोगिता में आज के दिन में प्रभावित किया, बहुत अच्छी बल्लेबाजी। वैसे ये गेंद खराब नहीं थी, गेंद बहुत अच्छी थी गेंदबाज विनीत की। बंटी बद्रिके गेम चेंजर खिलाड़ी है। ओबीके ने नॉट टेकर इन पर स्कोर 6 रन। इस पारी का पहला चौका बल्लेबाज बंटी का अपनी बॉलिंग पर तैयार। ये शानदार छक्का है, सॉरी, इस छक्के के साथ आगाज। ऑफ स्टंप के बाहर गेंद, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। विनीत, बहुत अच्छी गेंदबाजी, तालियां बज रही है, मैदान के चारों ओर से तालियां बजने वाली हैं। बंटी बैक टू द पेवेलियन चले गए हैं। उछाल जरूर था, बंटी देख रहे स्क्वायर लेग का अंपायर की तरफ, लेकिन अंपायर बिल्कुल संतुष्ट है। सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। अब देखिए आपका जो परफॉर्मेंस है, कसराली टीम का परफॉर्मेंस, बिल्कुल जब आप वैतरना हाफ के लिए खेल रहे थे वहां तो काउंट है, लेकिन आप प्रोफेशनल खिलाड़ियों के खिलाफ जब गेंदबाजी कर रहे हैं और विकेट प्राप्त करेंगे, उनको दिक्कत में लेके आएंगे, तो और से रन आपके होने वाली है। वैसे प्रोफेशनल खिलाड़ी आपको डोमिनेट करने वाले, ये तो होता है क्रिकेट में, लेकिन कागज पर शेर होने से बात नहीं बनेगी। युवा खिलाड़ी के लिए मौका है। श्रीराम कसराली, अफगानिस्तान ने कमाल किया था, खास करके T20 वर्ल्ड कप में अमेरिका टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था। क्रिकेट में देखिए सारी चीजें संभव है। सुंदर गेंदबाजी विनीत द्वारा, बढ़िया लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। शॉट अच्छा, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, बिल्कुल एक्स्ट्रा कवर क्षेत्र में 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ, टोटल बन गया कुल मिलाकर 7 रन। इस ओवर में कंट्रोल में है श्रीराम कसराली। यश ने गेंद को फील्ड किया था बाउंड्री लाइन पर। विनीत बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, विनीत पैती गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर इन पर ओबीके ने बहुत जबरदस्त बल्लेबाजी, इनकी तकनीक देखिए, तकनीक बहुत अच्छी है। और सामने युवा गेंदबाज, बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन। और समर्थक विनीत किनी के लिए, विनीत पाटिल के लिए, ओंकार किनी के खिलाफ आप एक बार फिर गेंदबाजी कर रहे हैं, तो विनीत पाटिल के लिए वो तालियां बजा रहे हैं। पहले ओवर की जो कहानी है, एक छक्का जरूर आया, मेरे हिसाब से विनीत पाटिल के वहां कोई गलती नहीं थी। शॉट जबरदस्त था, गेंद बहुत अच्छी थी, उसमें आपको वो बिल्कुल, ये देखिए बढ़िया गेंदबाजी, मैदान के चारों ओर से तालियां बज रही है। ऐसा कोई डगआउट नहीं है, ऐसी कोई जगह नहीं वहां से बिल्कुल वो तालियां नहीं बजी है। विनीत पाटिल एक्सीलेंट बॉलिंग, और सामने स्टार खिलाड़ी है, उनके खिलाफ आप एक बार फिर गेंदबाजी कर रहे हैं, उनको बीट कर रहे हैं, उनको दिक्कत में लेके आए हैं। स्कोर 8 रन। वंडरफुल बॉलिंग बाय विनीत पाटिल। विशाल एक इन पर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन फिलहाल उड़ाया हवा में, बहुत ऊपर गेंद है, बॉडी लाइन पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन पर गेंद के नीचे, ये क्या छोड़ दिया, आसान खासा छोड़ दिया है, लेकिन फिर भी एक अच्छा ओवर, बहुत ही अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी की इस ओवर में विनीत पाटिल ने। और पहले ओवर की कहानी, पहले ओवर में रन संख्या 10 रन और बहुत इंपॉर्टेंट विकेट, बंटी का विकेट अपने प्राप्त किया। बंटी बद्री के बैक टू द पेवेलियन चले गए। एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, विनीत पाटीलची बॉलिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करा। थँक्यू। हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर, करतात टाळ्यांचा गजर। आता हा टाळ्यांचा गजर का होतोय त्याचे कारण आहे, समोर व्यावसायिक खेळाडू आहेत, अखिल भारतीय स्तरावरचे खेळाडू आहेत, आणि त्यांच्या समोर श्रीराम कसरालीचा एक युवा खेळाडू गोलंदाजी करतोय। आणि पहिल्या षटकात आतापर्यंत आपण बघितलं तर यास्मिन संघानं, यास्मिन स्टार संघानं जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट दिले, परंतु या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली विनीत पाटील। नवीन गोलंदाजी मार्क वरती हर्षद बैती के हाथ में गेंद है, एक तरफ ओंकार केनी,
ओंकार केनी ने इस प्रतियोगिता में अभी तक जो मैचेस के लिए 32 रन बनाए हैं। हार्दिक की भी तारीफ करनी चाहिए, बहुत बढ़िया काम कर रहे हैं हार्दिक। और यहां छोटी गेंद पर प्रहार और ओंकार का पलटवार, गेंद बॉडी रन के बाद 6 रन। वंडरफुल स्ट्रोक, अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन। टप्पा खाने के बाद उछाल था, जल्दी भाप लिया, बॉडी को रोल किया और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया स्क्वायर लेग का बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए। प्रेशर रहित करने वाला छक्का। नेक्स्ट मैच भी बहुत इंपॉर्टेंट है और मजा आएगा। सीडम कस्टाली एसपी स्टार के बीच मुकाबला। स्कोर फिलहाल टोटल बन गया बस 16। कनेक्ट शॉट, आवाज बहुत अच्छी आई है। गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर जाते भी डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। ओंकार का पलटवार। जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष यहां कोई महान नहीं होता। और ये कैसे खिलाड़ी जिन्होंने लेदर बॉल खेला है। लेदर बॉल में एक सत्र में लगातार अच्छा प्रदर्शन करने के बाद इनका चयन नहीं हुआ था, इसीलिए ये बिल्कुल खिलाड़ी जो है ना टेनिस बॉल की तरफ बढ़ गए। लेकिन कमाल के खिलाड़ी, निरंतरता है, शतक इनके नाम पर है, अर्धशतक इनके नाम पर है, मैन ऑफ द सीरीज के बहुत सारे किताब इनके नाम पर है, मैन ऑफ द मैच के बहुत सारे किताब इनके नाम पर है। ओंकार अब दिक्कत आएगी। अर्शद वैती फिलहाल जो है उनके खिलाफ 2 छक्के और पहले बिल्कुल हुक किया था, उसके बाद में पुल किया और पावरफुल बल्लेबाजी अभी तक रही है ओंकार केनी की। गेंदबाजी कर गेंदबाज तैयार हर्षद। इस बार हवा में गेंद है, मौका है, पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, इस बार कोई गलती नहीं है। ओंकार केनी बैक टू द पेविलियन। तालियां बजती भी, बहुत अच्छा कैच लपका गया। विकी ने बाउंड्री लाइन पर कैच लिया, उनका रोल बहुत इंपॉर्टंट है। स्पर्धेच्या दरम्यान आपण बघू शकता अग्रसेना पालघर युवा अध्यक्ष सचिन दादा रमेश पाटील यांच्याकडून एसपी बॉयज टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। शुभमचे पाध्ये आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि खूप चांगलं क्रिकेट पालघर जिल्ह्यामध्ये होतंय, त्यांचा सार्थ अभिमान आहे। अग्रसेना पालघर युवा अध्यक्ष सचिन दादा रमेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा। थैंक यू सो मच। विकेट मिला है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 22। नए बैटर मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए ओंकार केनी की जगह लेने के लिए भावेश नाइक, यह भी बहुत ही उम्दा खिलाड़ी है। ओंकार थोड़ा सा निराश रहेंगे, इस बार गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए और इसके कारण थोड़ा आंखों से दूर और शरीर से दूर खेले। शॉट जबरदस्त है, छोटी गेंद पर प्रहार और इस बार गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। लॉन्ग ऑन क्षेत्र में शानदार छक्का। बैकफुट पर पहले से बल्लेबाज भावेश नाइक तैयार थे, जिनको मिलते हैं बहुत सारा ज्यादा लाइक। मैदान के अंदर उतरे हैं भावेश नाइक। टिप ऑफ टर्म के बाहर इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 28। अर्शद वैती ने इस प्रतियोगिता में 5 शिकार किए, 5 विकेट प्राप्त किए हैं और इसीलिए देखिए यह श्रीराम कसलर की टीम यहां तक पहुंची है। ऑन साइड पर पुल किया, मौका दिया और भरपूर फायदा उठाते हुए गेंद बाउंड्री के बाहर जाएगी। 6 रनों की धुआंधार बल्लेबाजी भावेश नाइक द्वारा। इस ओवर में 4 छक्के। पहले ओवर में विनीत ने केवल 10 रन दिए थे, लेकिन इस ओवर की बात करें बहुत महंगा ओवर है। यही खिलाड़ी गेम चेंजर, 5 विकेट, सक्सेसफुल बॉलर है। लेकिन आज पहले ओंकार ने हमला किया, उसके बाद में बल्लेबाज भावेश नाइक का। आफ्टर द 2 ओवर स्कोर 34 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, 34 रन। देखिए यहां पहले ओवर में केवल 10, लेकिन दूसरे ओवर में 24। पहला ओवर गेंदबाज का था, सफल ओवर था। दूसरा ओवर बल्लेबाजों का है। यह स्पिन स्टार, या स्पिन स्टार की जो टीम है बहुत ही बढ़िया प्रदर्शन करती हुई दूसरे ओवर में, पहले ओवर में श्रीराम कसलानी ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था। शुभम जी पाध्ये इस टूर्नामेंट के आयोजन करता है। आज एक प्रोफेशनल टीम के खिलाफ खेलते हुए श्रीराम कसलानी की टीम। और आखिरी ओवर बहुत इंपॉर्टेंट, 3 ओवर का यह मुकाबला। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी करने के गेंदबाज भाविक वैती के हाथ में गेंद है, सामना करेंगे बल्लेबाज विशाल शाह। बढ़िया लाइन, ये वाव मोमेंट है इस टूर्नामेंट के, बिल्कुल खास करके समर्थन है श्रीराम कसले टीम के लिए। दर्शक काफी संख्या में मौजूद है। बिंदी गेंद के साथ आगाज किया गया भाविक वैती द्वारा। बैकफुट चले गए, आंसर पर खेल दिया, टाइमिंग किया
टाइमिंग प्रॉपर, गेंद कर रही है हवाई सफर, गेंद बॉडी लाइन के बाहर, इट्स अ सिक्सर। विशाल शाह, यहां देखिए गति नहीं थी ज्यादा और टिप्पा खाने के बाद बिल्कुल टर्न तो मिल रहा था, लेकिन बैकफुट पर समय मिला बल्लेबाज को विशाल को, और विशाल शाह ने गेंद को खेल दिया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर। प्रॉपर टाइमिंग बल्लेबाज विशाल शाह का। बैकफुट पर चले गए, अच्छा स्ट्रोक पुल किया, वाह भाई वाह, जहां होती है शाह वहां मिलती है रहा। कमाल कर रहे हैं मैदान के अंदर विशाल शाह, शानदार बल्लेबाजी। बैकफुट पर जाके गेंद को खेल दिया ऑन सेट पर। स्कोर मूव्स ऑन 46-46। प्रथमेश पवार इंतजार कर रहे हैं, कप्तानी बहुत बढ़िया रही है इस सीजन में और सुंदर बल्लेबाजी। स्कोर 46 और फिलहाल अब गाड़ी यास्मिन स्टार की पटरी पर आई है। पहले ओवर में केवल 10 रन, दूसरे ओवर में 24, उस ओवर में 3 गेंदों में 12 रन। आकाश में काले घने बादल, अपनी बोरिंग मार्ग पर गेंदबाज भाविक तैयार। आगे रखिए, ये अच्छी लाइन है। छोटी गेंदबाजी होगी तो बल्लेबाज बैकफुट पर बड़े स्ट्रोक खेलने के लिए तैयार है। अगर यहां से बड़े स्ट्रोक लगाते हैं ना तो वो उनकी ताकत है। बहुत अच्छी गेंद थी, पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर बिंदी है। स्कोर 46। ये बढ़िया लाइन, विकेट मिला, भाविक को विकेट मिला और विशाल शाह बैक टू द पेविलियन। तीसरे विकेट का पतन। विकेट कीपिंग बहुत बढ़िया रही है। आपने ज्यादा छोटी गेंदबाजी की, इसलिए हुआ क्योंकि सामने बड़े खिलाड़ी है तो थोड़ा डर होता है, क्योंकि इतनी बड़ी टीम है, अगर ज्यादा आगे डालेंगे तो ओवर पिच गेंद हो सकती है और उसके ऊपर प्रहार हो सकता है। लेकिन गेंद एक बारिश नहीं है और टर्न हो सकती है। अब राकेश प्रभु, पिछले साल इसी खिलाड़ी का जलवा था, मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी थे, लेकिन इनको मौका ज्यादा नहीं मिला। पहली बार राकेश प्रभु जो है बल्लेबाजी करने के लिए, गेंदबाजी इन्होंने की, लेकिन पिछली बार चाहे बल्लेबाजी हो चाहे गेंदबाजी हो, कमाल का प्रदर्शन रहा था। स्कोर 46। अच्छी लाइन, जोरदार अपील, आउट। आखिर गेंद पर सफलता मिली है, भाविक को सफलता मिली। राकेश प्रभु बैक टू द पेविलियन, विकेट के सामने पाए गए हैं और 3 ओवर के बाद स्कोर 46-47 रन का टारगेट है ये मुकाबला जीतने के लिए। पहले बिलाल आप देख सकते हैं श्रीराम कसरी ने टॉस जीता और फील्डिंग करने का फैसला यास्मिन स्टार ने बनाए हैं 46 रन और श्रीराम कसरी के सामने लक्ष्य रखा गया है 47 रनों का। अब जाकर 18 गेंदों में 47 रन आपको बनाने हैं और मैच जब शुरू हो जाएगा तब एक बार फिर हमारे साथ जुड़ेंगे पालघर भूषण मिस्टर प्रमोद शिर्गे। रन्स टू विन। धन्यवाद प्रशांत जाधवडे सरांचा आवाज आपण ऐकताय। टॉस जिंकून मात्र श्रीराम कसराळ टीमने गोलंदाजी स्वीकारली। 47 धावांचं टार्गेट सेट केले गेले। चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील। आपण पाहत आहेत एसपी बॉयज ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये उपस्थित आहेत। या ठिकाणी आपण पाहत आहेत ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तेजस पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत। त्यांनी इतर उत्तेजनार्थ ट्रॉफी या स्पर्धेला त्यांनी दिलेल्या आहेत आणि शुभम जी पाध्ये यांचे परम मित्र म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या समवेत रोहित भोईर यांना सुद्धा आपण पाहत आहेत। मॅचचा आनंद घेत असताना मनाचे राजे वेडी ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय। चला 2 बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा, वेळीची दिरंगाई न करताना ऑलरेडी वेळ या ठिकाणी झालेला आहे आणि 5:35 झालेत। चला बेलपाडा टीमचा कॅप्टन मनीष 11 बेलपाडा टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे डोंगरीपाडा या 2 संघांमधून जो जिंकेल त्या संघाबरोबर मात्र मनीष 11 बेलपाडा या टीमला खेळावं लागेल। डोंगरीपाडा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासाठी आज भरपूर मोठ्या प्रमाणात कॉपरेट करण्यासाठी डोंगरीपाडाचे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत।
एक अतिशय सुंदर दमदार आणि शानदार असं आयोजन या स्पर्धेचं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, शेवटच्या सत्राला सुरुवात झाली. 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. सेनाथ भोईर ह्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत मंगेश भोईर चर्चा करत असताना त्यांच्या समवेत आपण पाहत आहेत पंढरी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल या मॅचचा आनंद घेत आहेत. शुभमजी पाध्ये साहेब यांना आपण पाहू शकतायत. तेजस पाटील यांना आपण पाहत आहेत. मानाचे राजवेडी ग्रुपचे संपूर्ण मेंबर यांना आपण पाहू शकतायत. रत्नाकांत भोईर या मॅचचा आनंद घेत असताना तर न्यू अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर, प्रेमळ स्वभावाचे धनी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व दीपकजी पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिलाच बॉल विशाल शाह त्या ठिकाणी पुढे सरसावत आहे. थोडीशी सावध पवित्रा घेतला गेला होता, फेकी केले गेले. मात्र इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील वैभवच्या बॅटमधून. वैभवने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर गेल्या वर्षामध्ये जी रॉकी ग्रुप चषकामध्ये जी बॅटिंग केली होती ना, ती अफलातून पाहायला मिळाली. जर सामना तो जिंकला असता, जर संघ जर विजयी झाला असता तर कदाचित मॅन ऑफ द सिरीज बाईक त्याच्या नावावर झाली असती. असा वैभव पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये, नो डाऊट. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा चेंडू जर आपण पाहिला तर यस, व्हाईट बॉलचा इशारा. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत सोहेलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केल्या, अचूक टप्पा आणि भेदक मारा, या 2 गोष्टींच्या जोरावर त्याने आतापर्यंत सुपर बॉलिंग केले. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते आणि इथे बाईचा इशारा येत असताना बाईच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवर जे जॉईन झालेत, जे श्रोते जोडले गेले, त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. वेडीचं हे मैदान, हिरवळ असं मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला 18 तारखेपासून सुरुवात झाली. आज 22 जुलैचा दिवस. कोणता संघ चॅम्पियन्स बनेल याकडे लक्ष असणार आहे. या टुर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं तर वैभवने आतापर्यंत 82 धावा कुठलेत. रोहितने जबरदस्त बॅटिंग केली. रोहितने सुपर बॅटिंग करत असताना 82 धावा आतापर्यंत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स म्हणजे रोहितकडे सुद्धा ते कॅलिबर आहे, कॅपेबिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. पहिल्या मॅचमध्ये तब्बल 47 धावा कुठल्या होत्या. इथे जर आपण पाहिला सोहेलचा हा बॉल, यस, व्हाईट बॉलचा इशारा. मात्र वळण घेणारा चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु बाहेर निघणारे चेंडू जास्तीत जास्त पिच होताना पाहायला मिळतात. राकेश प्रभूच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. एक धाव वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. सभोवताली मात्र आमचे लाडके क्रिकेट राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. मायबाप प्रेक्षक वर्ग, या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. जर या सोमवारचा दिवस असला तरी सुद्धा तुडुंब भरलेलं मैदान. ऑन साईडला रोहितचा फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल मोईन. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? यस, डेफिनेटली 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळतात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन्स स्कोर कार्डवर. भव्य दिव्य ट्रॉफीज, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाच्या या ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिलं तर हा चेंडूला सोडून दिलं गेलं. आतापर्यंत सोहेल मात्र खूप एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. वाईटवर वाईट 4 वाईट आतापर्यंत फेकले गेलेत. म्हणजे एक लांब लचक षटक पाहायला मिळतं. घड्यात 5:40 झालेत. अजून आपल्याला मात्र सामने 2 कव्हर करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा, जेवढा वेळ वाचेल तेवढं मात्र त्या संघाला बेनिफिट मिळेल. इथून ऑन साईडला रोहित थांबणार नाहीये. सोहेल जरी मात्र चांगला गोलंदाज असला तरी सुद्धा मी सुद्धा कमी नाहीये. तू शेर तो मी 1.25 शेर. जबरदस्त दर्शवत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग, ट्रिमेंडस बॅटिंग पाहायला मिळते. रोहित या टुर्नामेंटमध्ये या अगोदर 82 धावा आपण पाहिल्या होत्या. 47 धावांची सर्वोच्च धावसंख्या त्याने उभारली होती. इथून 15 धावा फलकावर. 47 धावांचा पाठलाग करत असताना सोहेलच्या गोलंदाजीवर अटॅक करत असताना मिस्टर रोहित, क्या बात आहे रोहित. छोटा पॅक बडा धमाका.
ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल तर मिळेल. भाविश नाईक मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. ओंकार पाटील यांना आपण पाहत आहेत. उद्याच्या दिवसात फीट या ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स या संघामध्ये 16 धावा फलकावर, 16 रन्स. पुन्हा एकदा बॉलर तयार. वैभव या ठिकाणी बॅटिंग स्टान्सवर. यावेळेला ऑन साईडला क्या बात आहे, टक्कन आवाज आला. टाळ्यांचा कडकडाट चहूबाजूने होत असताना पाहायला मिळतोय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. ब्रँड आहे कसराळीचा. जरी समोरचा संघ मात्र बलाढ्य असला तरी सुद्धा आम्ही मात्र थांबणार नाही. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 बॉल मध्ये 25 रनची एकंदरीत गरज असेल. 47 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर काय फटका खेळला या वेळेला वैभवने. रोहित आणि वैभव ही मात्र सलामीची गोड जोडी पाहायला मिळते. कसराळी या गावातून जे श्रोते जोडले गेले असतील त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 12 बॉल 25 रन्स. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास. 12 बॉल आणि 25 रनची गरज आहे. वैभव आणि रोहित यावेळेला दर्शवत असताना थांबला तो संपला. थांबणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, कारण हे खेळाडू खेळतायत आपल्या गावाच्या नावासाठी. पुन्हा एकदा बॉल तयार. 12 बॉल 25. एका साईडला ओपन गट तर एका साईडला एक गाव एक फॉर्मॅट. मोईन इथून खोलवर चेंडू होता. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळला जातोय. साहिल मात्र पुढे सरसावेल. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे चुकी केली. चुकीला माफी नाही. रोहित कडे मात्र आपण पाहताय ते स्ट्रोक होते. वैभवला मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला. वैभव स्वतः त्या ठिकाणी कॉन्फिडन्स आहेत. 11 बॉल 24. 11 बॉल 24 रनची गरज. धावा आल्या होत्या. इथे मात्र आपण पाहतायत रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. आता इथून 11 बॉल 24 रनची गरज. रोहित फॉर्मामध्ये होता, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर चुकीचं कॉलिंग पाहायला मिळालं. परंतु रोहितच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुपर बॅटिंग. निडर मनाने मात्र या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळाला. इथून सरळ बॅटने खेळला गेलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. क्या बात आहे वैभव. व्हॉट अ शॉट. आज इतिहास रचला जाईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. आता बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 20 रनची गरज. 27 रन्स फलकावर. विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलाय श्रीराम कसराळी टीमने. वैतरणा गट मधून आपण हा संघ पाहत आहेत. 10 बॉल 20. काय जबरदस्त सामना. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. कोणाला असं वाटायचं की बॅटिंग घ्यायला हवी होती. 10 बॉल 20. श्रीराम कसराळी पुन्हा एकदा मोईन या वेळेला आपण पाहतायत बॉलिंग मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. ओंकार केनी त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 28 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल 9 आणि 9 बॉल मध्ये 19 रनची गरज. आज जबरदस्त सामना. पुन्हा एकदा बॉलर तयार. इतिहास रचला जाईल का एसपी बॉयज ट्रॉफी 2024 मध्ये सीझन 4 मध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोईन मात्र या वेळेला आपण पाहत आहेत. एका साईडला वैभवने सामन्यामध्ये जान आणले. रोहितने जो षटकार मारला तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि सुंदर सुरुवात 22 धावा. परंतु मोईनने आतापर्यंत आपण पाहिला एक चौकार जरूर दिला, परंतु कमबॅक सुद्धा केलंय. 9 बॉल 19 रनची गरज. ॲब्सोल्युटली सुपर मॅच. दोन ऑफ साईडला फटका चांगला आहे. ड्राईव्ह खेळला गेलाय. सिंगल तर मिळेल. साहिल मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय पुढे सरसावत आहेत. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. बॉल आहेत 8 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. सामना बॅलन्सिंग आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोईन टू वैभव. वैभव ही एक धावांची रन मशीन म्हणून ओळखली जाते, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन. मॅग्निफिसंट मॅच. इथून ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी वळाले. तिथे स्लिप होत आहेत. जीवाची आकांक्षा केली जाते.
असं कधी पाहिलंय का ग्रामीण क्रिकेटमध्ये मात्र आपण पाहतायत की शहरी भागातील खेळाडूंना खूप काही मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले. 2 धावा आल्या, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 16 रनची गरज आहे. 7 बॉल 16. टाळ्यांचा गजर आला पाहिजे कारण दोन्ही संघ जबरदस्त पाहायला मिळत आहेत. आता तोडीस तोड देत असताना पाहायला मिळत आहेत ग्रामीण भागातील खेळाडू. व्हॉट अ मॅच. 7 बॉल 16. पुन्हा एकदा मोईन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. वैभव हा निर्णायक चेंडू असेल. यावेळेला ऑन साईडला सरळ बॅटचा जरूर मात्र या ठिकाणी वापर केला. 6 धावा येतील का? यस, ॲब्सोल्युटली सुपर शॉट. वैभव इज ऑन अ फायर. टाळ्यांचा कडकडाट चौबाजूने. क्या बात आहे. विशाल शाह त्या ठिकाणी होते. चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला त्यांना मात्र यावेळेला आपण पाहू शकता बीट करून चेंडू निघून जातोय. आता 6 बॉल आणि विजयासाठी 10 रनची गरज. खरोखरच वैभवच्या या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या आल्याच पाहिजे. 6 बॉल 10 रन्स. काय बॅटिंग केलं या वेळेला. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझा क्लास या वेळेला जरूर दर्शवेन. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन. हम भी किसी से कम नहीं. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. मॅग्निफिसंट मॅच. 6 बॉल 10. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम संघामध्ये ठेवावा लागतो. तुम्ही कधी बघितलं ग्रामीण भागातील खेळाडू खेळतात आणि अशा प्रकारच्या शहरी भागातील खेळाडूंना विचार विनिमय करण्यास भाग पाडले गेले. कसराळी टीम वैतरणा गटमधून येते परंतु जिद्दीला सलाम असेल. गणेश कारभारी मात्र यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 10 रनची गरज. चला घाई करा, वेळ दौडू नका. अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. SP बॉईज ट्रॉफीची हीच कमाल धमाल पाहायला मिळते. ही स्पर्धा मात्र एक उंची का घेऊन जाते उत्तुंग भरारी फिनिक्स पक्षाप्रमाणे. आणि खास करून स्पेशली जर आपण पाहिलं तर शुभमजी पाध्ये खुश असतील, रोहिदास पाटील खुश असतील. अशा वेळेला प्रोत्साहित करतायत, ॲप्रिसिएशन करतायत. संपूर्ण मात्र सभोवताली मैदानात आपण पाहू शकाल एक जबरदस्त सामना. पैसा वसूल मॅच. 6 बॉल 10 आणि 7 बॉल मध्ये 21. 300चा स्ट्राईक रेट वैभवच्या बॅटमधून. क्या बात आहे वैभव. मी म्हटलं होतं पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू आहे. एका साईडला फलंदाज यश काय करेल. साहिल यावेळेला ऑन साईडला. साहिलचा छोटा पॅक बडा धमाका. व्हॉट अ शॉट. इतिहास रचला जाईल का. 5 बॉल 4 रनची गरज. प्रत्येक जण म्हणत होता की बॅटिंग घ्यायला हवी होती परंतु आम्ही बॅटिंग का स्वीकारली नाही कारण आम्हाला धावा चेस करायच्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत या सामन्यासाठी. 5 बॉल 4 रनची गरज. सुपर मॅच. ग्रामीण वर्सेस ओपन. खुला गट आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव एक फॉर्मॅट. एका साईडला ओपन संघ. दुरून दुरून मात्र या ठिकाणी आपण पाहतायत खेळाडू आलेत परंतु आम्ही हार मानणार नाहीये. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 5 बॉल 4. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र इथे आपण पाहतायत अजून सामना बॅलन्सिंग आहे. आता 4 बॉल 4 परंतु जिद्दीला सलाम असेल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. काय मॅच रंगले. 4 बॉल 4 रन. जणू काही हाच फायनलचा सामना आहे हे या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉल 4. चला फलंदाज जरा घाई करा, जरा वॉर्मअप करत जायचं आहे. 4 बॉल 4 रनची गरज. अतिशय सामना मात्र यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या यशच्या बॅटिंगसाठी सुद्धा येऊ द्या. 7 रनची खेळी केली. निर्णायक क्षणाला निर्णायक खेळी. चला बॅटर लगेच थोडंसं धावत जायचंय प्लीज. श्रीराम कसराळी टीमचे बॅटर आपण लगेच जा. 4 बॉल 4. चला घाई करा जरा वेळ दौडू नका कारण ही फायनलची मॅच नाही आहे. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. धवल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड कडे आहे. भावेश नाईक मात्र यावेळेला साहिलला समजवतोय की तुला शांत चित्ताने गोलंदाजी करायची आहे. एका साईडला सामना बॅलन्सिंग. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. एका साईडला वैतरणा विभागातून श्रीराम कसराळी टीमने काय जबरदस्त खेळ दाखवलाय. प्रत्येकाच्या हृदयावर ज्यांनी अधिराज्य आणि साम्राज्य गाजवलंय असा वैभव नॉन स्ट्राईक एंडला अजूनपर्यंत आहे. 4 बॉल 4.
क्वालिफायर मॅच मध्ये मात्र वैभवने काय जबरदस्त एका साईडला धवलने सुपर बॅटिंग केली होती. 16 रनची बॅटिंग करत असताना श्री गणेश नगावे संघाबरोबर खेळ केला होता. तोच खेळाडू 4 बॉल 4 ची मॅच यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. ऑन साईडला फिल्डर तैनात, परंतु इथे आपण पाहताय इतिहास रचला गेलाय. रमेश पवार नाना सुद्धा मात्र अप्रिसिएशन करताना पाहायला मिळतात. या ग्रामीण भागातील खेळाडूंना आमच्या गोलंदाजाला झोडपलं, एखाद्या मात्र चोराला पोलिसांचा मार मिळतो तशा पद्धतीने या गोलंदाजांना मात्र जबरदस्त अटॅक या वेळेला आपण पाहू शकतायत. सुपर बॅटिंग पाहायला मिळाला. इतिहास रचला, जसं एबी ट्रॉफीला इतिहास रचला होता. जे मायकोप संघाच्या खेळाडूंनी आणि इतिहास दोनदा रचला गेलाय. इथे मात्र आपण पाहताय एकदा जलसार टीमने आपण पाहिलं होतं. एका साईडला श्रीराम कसराळी कोरे टीमने जबरदस्त आपण पाहू शकतायत. अप्रतिम सुपर मॅच पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारे मात्र चला लगेच टॉस करण्यासाठी या. पहिल्या वर्षात कोरे आणि दुसऱ्या वर्षात मथाने आपण पाहिलं होतं. आणि आता श्रीराम कसराळी जबरदस्त अप्रतिम मॅच आपण पाहू शकलात. सुंदर सामना. हा यास्मिन स्टार टीम